वादळी पावसाने झंझावाती वाऱ्याचा तडाखा, शेतकरी सुधीर जिचकार यांचे लाखो रुपयांचे नुकसान। शुक्रवार दिनांक 12 जून रोजी हिंगणा परिसरात अचानक आलेल्या मुसळधार पावसासह झंझावाती वाऱ्याने अनेक भागांमध्ये मोठे नुकसान केले। या नैसर्गिक आपत्तीचा फटका हिंगणा येथील शेतकरी व रहिवासी सुधीर पांडुरंग जिचकार यांना बसला असून त्यांच्या शेतातील अनेक वर्षे जतन करून वाढवलेली मौल्यवान सागवानाची झाडे तसेच संत्राबागेतील झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। वादळाच्या प्रचंड वेगामुळे काही सागवानाची झाडे मुळासकट उखडून पडली तर काही झाडे मध्येच तुटली। अनेक वर्षांच्या कष्टातून तयार झालेली ही झाडे काही क्षणात जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे। संत्राबागेतील झाडांचेही मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या नुकसानीमुळे शेतातील पुढील पीक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शेतीच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होणार आहे। वाढत्या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। नुकसानग्रस्त शेतकरी सुधीर जिचकार यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून योग्य आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। संबंधित महसूल व कृषी विभागाने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर। नमस्कार, माझे नाव उमेश प्रभाकर धोटे आहे। आमच्या शेतामध्ये कालच्या पावसानं वाराजून खूप नुकसान झाले आहे। संत्र्याच्या झाडाचे कांटे मोडून पडले आहेत। तसेच आमच्या सागवानाचे झाडं 500 लावले आहेत। त्याच्यातले आम्हाला जवळपास 200-300 झाडं असेच पडले आमचेवाले वाराजुरीने कालच्या। सरकारकडून काही नुकसान भरपाई? आता पाऊस सरकार काय देत नुकसान भरपाई? आम्हाला कापाची परमिशन असं देत नाही नगरपंचायत, तर सरकार का देणार आहे? पाहू आता का होते। तर इलेक्ट्रिक खांब पडले आहेत, खूप नुकसान झालं आहे कालच्या वाराजुरीनं। तारीख हॅलो, हो।